नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यातील त्याच शाळेत मी सध्या आहे जिथे हिमांशू बागडे हा 4 वर्षाचा मुलगा रात्रभर एका वर्गखोलीत झोपून होता, अडकला होता, कोंडला गेला होता। ही शाळा आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचोली रन केंद्र खापरखेडा पंचायत समिती सावनेर जिल्हा नागपूर ही शाळा आहे आणि याच परिसरामध्ये हिमांशू खेळला आणि दमल्यानंतर तो याच शाळेत शिकतोय, बालवाडीमध्ये आहे आणि तो आपल्या वर्गखोलीत गेला आणि तिथेच मागच्या बेंचवर मागच्या बाकावर त्याला झोप लागली आणि तो झोपला। त्यानंतर आईवडील त्याचे या परिसरात येऊन दोनदा पाहून गेले की शाळेत तर नाही ना, शाळेत तर नाही ना, आवाजही दिला पण त्याचा आवाज आला नाही कारण की तो झोपला होता। आणि मग वर्गखोली बंद केली आणि शिक्षकांना आणि रात्रभर तो या ठिकाणी होता। दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत हीच ती वर्गखोली आहे। रुबल ते बाजूला हे बघा, हीच ती वर्गखोली आहे ज्या वर्गखोलीमध्ये हिमांशू अडकला होता आणि त्याच वर्गखोलीत रात्रभर तो या ठिकाणी होता। ताई तुम्ही शाळेत आले होते पाहायला का? हो आली होती। हो 2 वेळा आली होती पण मला दिसला नाही माझा पोरगा। तुम्ही याला पाहायला आले होते शोधायला? हो शोधायला आलो, पुरा ग्राउंड घुमला, मागच्या साईडला गेलो मी, पूर्ण बघितला, आवाज दूर दूर बघितलं, त्याचा काही आवाज आला नाही आम्हाला वाटलं का गेला असन बा, आता मी पटकन गेलो, मग रिपोर्ट पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट केली, तुरंत इन्क्वायरी चालू झाली। इथेच होत रात्रभर? हो रात्रभर मग इकडेच होत आहे। नक्कीच हीच ती वर्गखोली आहे। हे बघा, ही वर्गखोली, याच वर्गखोलीत तो रात्रभर याच ठिकाणी होता, रडला नाही असं परिसरातले लोक सांगतात की रात्रभर तो रडला नाही, परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करायला पाहिजे। अवघ्या 4 वर्षाचा मुलगा या वर्गखोलीत ना लाईट ना पाणी ना जेवणाची सोय ना इतर कोणी या संपूर्ण परिसरात, इथे एक काळोखात तो रात्रभर राहिला धाडसानं। दुसऱ्या दिवशी जेव्हा 11 वाजता ही वर्गखोली उघडल्या गेली तेव्हा इथे तो आढळून आला। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।